आज पुन्हा एकदा आपण गाडी अंदर आणली. आता ह्याचा रिझन काय होऊ शकतो सांगा बरं. ब्लॉगर मॅड झाला का? त्यांना कसं काय माहित राहील? सॉरी 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 सॉरी. बरं थांबा थांबा थांबा, मीच सांगतो. त्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत पहा. आज आपल्या भावाने घेतली होती सुट्टी. भाऊ म्हणे माई खूप आमगर झाली म्हणे. माझं काय आज येणं नाही होत म्हणे. माहित तर सकाळ सकाळी चड्डीवर आलं डायरेक्ट. चला मग सुरू करू. काय म्हणता पोट्टे हो. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज मस्त नवीन शर्ट घालून चालू होतो आणि मागा आपला मित्र पण नव्हता. आता माझं एक म्हणणं काय आहे, मी डेली ब्लॉग चालू करू का? आता तुमच्यावर डिपेंड आहे ते. आता आशिष भाऊच्या घरी आलो होतो, पण इकडे तर काय काका डायरेक्ट खरमुरेच काढायला लागले होते गरम गरम. खायचे का तुम्हाला पण? खायचे मग शॉपवर या. मस्करी करायला लागलो बरं दिलपी मधलो. आता राहिला याचा विषय जा सांगत नाही, जे करायचं ते करून घ्या. बे मॅड भानाची सांगणे मी लवकर एवढा गाऊन वितरा लागला. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता तो विषय काय झाला माहितीये का? काय झाला सामने बे सांगू ते. तर माझ्या मित्रांनो विषय असा झाला होता, काल आपल्या तिन्ही गाड्या इथेच होत्या. मग काय 2 गाड्या नेल्या आणि ही गाडी अंदर लावून ठेवली. आता समजलं असं तर स्क्रोल करून टाका. नाही बे पोट्यो, मजा करायला लागलो. लाईक आणि शेअर करून टाका डायरेक्ट. आता आज मी एवढं काहून बोलायला लागलो माहित आहे का? कारण आपल्याकडे नाही क्लिप आणि आपल्याला क्वांटिटी भेटली नव्हती, त्यामुळे आपण याच्यावर एवढा मोठा व्हिडिओ बनवा लागलो. आता भलेही तुम्हाला आपला ब्लॉग आवडला नसन, पण थोडस एक लाईक आणि शेअर केल्याने तुमचं काहीच होत नाही. एवढंच आपल्याला मोटिवेट होतो. आपण गरीबाचं पोरग आहे, वर चाललो शून्यातून. चला बरं मग करा बरं फॉलो थोडं लवकर. आता जे जे आम्ही शॉपवर आहे त्यांचा सिस्टम कसा असते माहितीये का? कुठून पण आलं एखादा ब्रेडचा तुकडा घ्यायचा, तोंडात टाकायचा आणि शॉप मध्ये जायचं. आणि हे नियम फक्त आम्हालाच लागू आहे बरं. डायरेक्ट जे आम्ही शॉपवर येतेच. आणि हे आपले मोठे बंधू आहे, बंदुकीची गोळी नाही. सकाळ सकाळीच आपला शिरीबाबू शाळेत गेला आणि डायरेक्ट दुकानावर आला. दुकानात जेवढे पुट्टे होते तेवढे विकायला टाकले आणि त्या पुट्ट्याचे पैसे घ्यायले. हे तिघं चौघ तवरा लागले. हे पहा ना, पैशासाठी कसं हातभार करू लागायला लागलं. आणि इकडे चालू होतं आपल्या भाऊचं शूट. आणि शूट बोलतो असं शूट, कवा इकडून फोटो काढ, कवा तिकडून काढ, कवा इकडून व्हिडिओ काढ, तिकडून कवा काढ. आणि एवढ्या गडबड मध्ये काय शब्द बोललोय मलाच माहित नाही झालं. आणि शूट साठी आम्ही खास दुबईहून माणूस बोलवला होता. आणि त्या मान कलाकाराचं नाव होतं अजय उर्फ बेली. चला मग तुम्हाला आता डायरेक्ट लाईव्ह शूट दाखवतो. कसं आम्ही व्हिडिओ काढतो, कशी ऍक्शन करतो, कशी एडिट करतो ते सगळं सांगतो. पण आता नाही, टाइम आल्यावर. आता तुम्ही पाहू शकता इथं व्हिडिओ शूट झाला. आपला लाईव्ह शूट दाखवतो तुम्हाला. कसं आहे ते? हे आमचा सस्ता कॅमेरामॅन. हे आयफोन आमचाच आयफोन. हा, आणि इथं फोटोशूट चालला म्हणलं आपल्या मालकाचा. आणि इथं भाऊ गाड्या मारला लागला. भाऊ नाही, भाऊ आयफोन काढा म्हणलं. भाऊ नाही आयफोन काढा. 30 Pro Max भाऊ काढलेला. डॅमेज त्याला भेटलो कॉन्टॅक्ट. आता कॉन्टॅक्ट भेटला. ह्यांचा शूट बघा. अशा नमुन्यांना काय म्हणायचं सांगा बरं तुम्ही. आता आपला भाऊ आपल्याला भेटण्यासाठी आलता डिग्रे सुरू. तुमचा खतरनाक पैकी सपोर्ट भेटायला लागला मला. भाऊने मस्त खतरनाक पैकी भेटून घेतलो. 4-5 गोष्टी फेकून मारल्या. चला मग एक कट चाय पिऊन घरी जाऊ. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत वाट पहा. जय भारत.